दुसरीकडे मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात फडणवीसांनी पालिका आयुक्तांना फोन केल्याची माहिती आहे। वाकोला ब्रिजवरील खड्ड्यांवरून फडणवीसांनी भूषण गगराणींना फोन केलाय। मुंबईतील सर्वच खड्डे मुंबई महानगरपालिकेकडून बुजवले जाणार असल्याचं यावेळी सांगितलं जात आहे। दरम्यान मुंबईतील इतर प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या खड्ड्यांचा आर्थिक भार हा मुंबई महानगरपालिकेवर यामुळे असणार आहे। गणेशोत्सव सुरू होण्या अगोदरच मुंबईतील खड्डे भरण्याचे मुंबई महानगरपालिकेचे उद्दिष्ट असल्याची माहिती आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। 4 दिवसापूर्वी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि त्यानंतर मुंबईतल्या रस्त्यांची दयनीय अवस्था जी आहे ती आता समोर येऊ लागलेली आहे आणि सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरचा वाकोला ब्रिजवरचे अनेक खड्डे हे प्रवाशांना किती त्रासदायक ठरतायत याची देखील चर्चा व्हायला लागलेली होती आणि याच वाकोल्याच्या ब्रिजवरून आरोप प्रत्यारोप सुद्धा झालेले होते। मात्र सध्या आपण पाहतोय जे काही व्हिडिओ समोर आलेले होते आणि या व्हिडिओवरून किंवा या वाकोला ब्रिजवरच्या खड्ड्यांवरून जे आरोप झाले त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने हे खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे। हा मधला जो पॅच आपण पाहतोय अगदी पुढेपर्यंतचा पॅच आपण पाहतोय तो खड्डे बुजवण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला आहे। मात्र अजून सुद्धा काही खड्डे या ठिकाणी छोटे छोटे पाहायला मिळत आहेत जे दुचाकी स्वारांसाठी अत्यंत धोकादायक मानले जात आहेत किंवा अपघात होऊ शकतात अशा स्वरूपाचे खड्डे आहेत। कॅमेरामन योगेश सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी।